नमस्कार सर्वांना, मी सुनीता पराते आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी। आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत भेंडी मसाला। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी भेंडी स्वच्छ पुसून धुवून घेतलेली आहे व त्याचे मध्ये एक चीर मारून असे काप करून घेतलेले आहे। हे बघा, इथे मी असे तुम्ही बघू शकता भेंडीचे असे काप करून घेतलेले आहे। आता मी थोडी कोथिंबीर, एक टमाटा आणि एक कांदा असा चॉप करून घेतलेला आहे। आता गॅसवर मी एक पॅन चढवलेला आहे व त्यामध्ये मी तेल टाकत आहे। तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाले आणि आता मी जी कापून ठेवलेली भेंडी आहे ती त्यामध्ये टाकून परतवून घेणार आहे। भेंडी अशी छान परतवली की तिचा चिकटपणा निघून जातो आणि कच्चेपणा पण निघून जातो। आता त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे। आता मीठ घातले आहे आणि आता मी ती पुन्हा परतवून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये भेंडी छान परतवून घेतली। बघा, छान भेंडी परतून घेतलेली आहे। आता ही परतलेली भेंडी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं टाकणार आहे। त्यामध्ये जिरं तडतडल्यानंतर मी एक कांदा जो चॉप करून ठेवलेला आहे तो छान परतवून घेणार आहे। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये कापून ठेवलेला एक टमाटा आपण परतवून घेणार आहे। व त्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर अशी घातली की भाजीला चव छान येते। त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे टमाटा व कांदा छान शिजून येईल। त्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहे व छान असं परतवून घेणार आहे। त्यावर 2 मिनिटं एक वाफ काढून घेणार आहे जेणेकरून टमाटा छान स्मॅश होईल। टमाटा छान असा स्मॅश झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही पावडर मसाले घालूया। त्यात मी 1 चमचा हळद घालणार आहे व तिखटपणानुसार तिखट घालणार आहे। आपल्या आवडीनुसार तिखट घालून घेऊ। आता यामध्ये मी 1 चमचा धणेपूड घालणार आहे, 1 चमचा मसाला घालणार आहे। हा घरी तयार केलेला मसाला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला घालू शकता आणि मग छान मस्तपैकी असं छान परतवून घेऊ।
आपले पावडर टाकलेले मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही. आणि नंतर छान परतून पुन्हा 5-1 मिनटं वाफ काढून घेऊया. बघा आपले मसाले छान असे परतले गेले आहे. आता आपण परतलेली भेंडी जी आहे ती यामध्ये टाकून घेणार आहोत. भेंडी छान अशी परतून घ्यायची. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला कमेंट करा. धन्यवाद. पहा आपली भेंडी मसाला तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे. चव पण खूप छान आहे. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता. धन्यवाद.